16 डिसेंबर 2025 रेन ओव्हर मी हा अमेरिकन मूवी बघितली. थोडक्यात एक म्हणजे डेंटिस्ट असतो आणि त्याचा एक मित्र असतो डेंटिस्ट की जो त्याची फॅमिली त्यांनी म्हणजे घालवलेली असते. म्हणजे एका एअर क्रॅशमध्ये त्याची बायको आणि 3 मुली ऍक्सिडेंटली गेले असतात आणि त्याला तो ते पचवू शकत नाही आणि त्याच्यामुळे तो थोडासा मेंटली डिस्टर्ब झालेला असतो आणि ते ऍक्सेप्ट करायला तयार नसतो आणि जुनं काहीच त्याला म्हणजे आठवायचं नसतं आणि आठवतही नसतं. आणि हा जो डेंटिस्ट असतो तर त्याला तो अचानक एक दिवस त्याचं म्हणजे ज्याचं मेमरी लॉस झाला असतो किंवा ज्याची म्हणजे ज्यांनी आपली फॅमिली लॉस केली असते त्याचं नाव असतं चार्ली. आणि हा जो डेंटिस्ट असतो तर त्याच्यावर मुली फिदा असतात. उगीच ज्या येतात त्या आपल्या ह्याच्यावर लाईन मारायला बघत असतात. मग ह्याला एकदा तो दिसतो रस्त्यात चार्ली, तर तो त्याला आवाज देतो पण तो काही लक्ष देत नाही. मग असंच अजून एकदा दोनदा दिसतो. मग तो त्याचा पाठलाग करतो आणि त्याच्या घरी पोहोचतो आणि त्याला सांगतो, अरे मी तुझा मित्र, तुला आठवत नाही का आपण दोघं रूममेट होतो, असं तसं त्याला आठवायचा पुष्कळ म्हणजे हे प्रयत्न करतो. पण तो म्हणतो नाही नाही नाही, तो आधी त्याला टाळतो. पण पुन्हा तो भेटतो. मग पुन्हा म्हणतो अच्छा तू माझा मित्र का वगैरे असं करून म्हणजे मग तो ओळखतो त्याला. आता इकडे हा जो डेंटिस्ट असतो तो खूप म्हणजे आपल्या फॅमिलीवर प्रेम म्हणजे त्याला एक बायको असते, एक मुलगी असते आणि त्यांच्यावर खूप त्याचं प्रेम असतं आणि तो कधीही त्यांना म्हणजे फसवायला बघत नसतो आणि बायको पण त्याच्यावर खूप प्रेम करत असते. त्याच्यामुळे त्या बाकीच्या जरी मुली लाईन मारत असल्या आणि हे करत असल्या तरी तो डगमगत नाही अजिबात. त्यांना म्हणजे लांब ठेवतो आणि बाहेर काढतो. तर अशीच मग एक जी हे झालेली मुलगी असते म्हणजे ती पण थोडी मेंटली हे असते आणि ती खूप मागे असते या डेंटिस्टच्या. तर ती याच्यावर केस करते उगीच खोटी की ह्यांनी माझ्या बरोबर वाईट प्रसंग अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला वगैरे वगैरे. तर इतर लोक विचारतात जे त्या कमिटीचे मेंबर असतात डेंटिस्टचे. तर तो म्हणा ठीक आहे मला काय करायचं ते करू देत म्हणजे असं. तर मग ही मुलगी मग म्हणजे सगळे त्याला समजवतात की तू तिला काय करायचं करू दे ना एकदा म्हणजे ती हे होईल. मग हा एका सायकोलॉजिस्टकडे जातो आणि विचारतो की असं असं एक मुलगी आहे तिला तुमच्याकडे घेऊन येऊ का आणि ती अशी मेंटली डिस्टर्ब आहे वगैरे वगैरे. तर मग ती म्हणते की तिला एकदा तू रूम मध्ये येऊ दे, बंद कर रूम, तिला काय म्हणायचं ते बघू तरी. मग तो तसंच करतो. तर मग ती सगळं सांगते की कसं तिच्या ह्यानी नवऱ्याने तिला डायव्होर्स केलं, ती किती सिन्सिअर होती हे ते म्हणजे ती आपलं फ्रस्ट्रेशन हे करते. मग तो तिला त्या सायकियाट्रिस्टकडे घेऊन जातो. ते एक सॉर्ट होतं. मग दुसरं हा आपला मित्राला मदत करायला प्रयत्न करतो. तो जसं म्हणतो तसं. तो म्हणतो की ठीक आहे आपण बाहेर जाऊ, पिझ्झा खाऊ, अमुक करू, ढमुक करू. मग तो 1-2 सायकियाट्रिस्टकडे पण न्यायला प्रयत्न करतो. पण मग तो त्याच्यावर चिडतो. त्याला कळतं की हा आपल्याला म्हणजे ठीक करायचा प्रयत्न करतोय. पण म्हणजे तो चिडतो आणि एकदा दोनदा तो त्याच्या क्लिनिकमध्ये पण आला असतो चार्ली. तर तिथे ही असते जी मेंटली तर तिला बघून तो म्हणतो अरे काय छान मुली अशा जर माझ्या मागे लागल्या असत्या तर मी तर कधीच हे केलं असतं वगैरे असं तो तिला म्हणतो. तर म्हणजे ह्याला लक्षात येतं की याला ही आवडते. मग तो त्या सायकियाट्रिस्टची आपल्या मित्राचं म्हणजे चार्लीची पण गोष्ट करतो. मग चार्लीला तिथे घेऊन जातो. तर 1-2 सिटिंग मध्ये चार्ली बोर व्हायला लागतो आधी तिच्याबरोबर. तो म्हणतो झालं का मी जातो, झालं का मी जातो असं म्हणजे त्याचं चालू असतं. मग शेवटी ती म्हणते ठीक आहे जा झालं आजचं सेशन असं. पण एक 4थ्या-5व्या सेशन मध्ये तो ओपन अप होतो एकदम आणि मग सगळं सांगतो की कसं झालं म्हणजे कसा ऍक्सिडेंट झाला मी त्या विसरू शकत नाहीये, मला ते काही आठवायचं नाहीये, मला कोणी नकोय असं तसं सगळं म्हणजे हे करतो. मग म्हणजे हळूहळू तो नॉर्मल व्हायला लागतो आणि मग बरं हा आपला चार्ली हा डेंटिस्ट आपला चार्लीला वेळ देत असल्यामुळे त्याच्या घरी बायको पण
म्हणजे वाट वाट बघणं. त्यांच्या घरी पण थोडंसं हे व्हायला लागतं की डिनरला नाही, बाहेर हे आहे, एक बऱ्याच बऱ्याच रात्री बाहेर राहायला. तर मग जेव्हा ह्याला हे लक्षात येतं की अरे नाही, आपली फॅमिली पण डिस्टर्ब होते, आणि मग सायकियाट्रिस्टकडे जेव्हा त्याच्यावर आपल्याला परिणाम दिसायला लागतो, तर मग हा म्हणतो आपल्या बायकोला की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आणि आपण कुठेतरी एकत्र जाऊया, आणि मी येतो, लवकरच घरी येतो. आणि मग दाखवलंय की सगळेजण त्याशी एकत्र बसलेत. म्हणजे चार्ली, ती त्याला आवडणारी ती गर्लफ्रेंड, सायकॅट्रिक, आणि त्याची फॅमिली, सगळेजण, आणि मग सगळं ठीक होते. तर म्हणजे हे दाखवलंय की हा जो डेंटिस्ट असतो, तो सगळ्यांकरता वेळ द्यायला तयार असतो, आणि म्हणजे कधीच स्वतःचा विचार करत नाही, आणि सगळ्यांचं चांगलं होईल हेच म्हणजे बघायचा प्रयत्न करत असतो. तर असं करून तो आपल्या मित्राला परत मिळवतो. अशी आहे गोष्ट. ठीक आहे. वेगळ्या टाईपचा सिनेमा आहे.